नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रियाचे नागराज कशा पद्धतीने वाट लावतो, कारण नागराजने ठरवलेलं आहे की आता रक्त न येऊ देता प्रियाच्या गळ्याचा खास आवळायचा, तिला त्रास द्यायचं राहायचं, तिला टॉर्चर करायचं. हे सगळं प्लॅनिंग आता नागराजने केलेलं असतं आणि त्यासाठी नागराज आणि महिप्त दोघेही सज्ज झालेले असतात. प्रियाला असं वाटत असतं की हे दोघं काय करू शकणार आहेत. माझं पण प्रियाला हे माहीत नाही की हे दोघं मिळून काय करू शकतात, कशा पद्धतीने वाट लावू शकतात. याबद्दल तिला जाणीवच नाहीये, कारण ती जर अडकली तर तिची कशी वाट लावू शकतात हे मात्र तेवढंच खरं आहे. परंतु इकडे प्रिया मात्र आता जेव्हा तिला कळतं की नागराज हा शाळेमध्ये गेलेला आणि शाळेत जाऊन त्याने बऱ्याच गोष्टींचा शोध लावलेला आहे, तेव्हा मात्र प्रियाने आता ठरवलेलं असतं की माझं गाठोड मला शोधलं पाहिजे. नेमकं अर्जुन आणि सायली एकत्र येतात. अर्जुन यावेळेस पहिल्यांदा सायलीला सांगतो की मधुभाऊंच्या आश्रमात असलेलं तुझ्या लहानपणीच्या साहित्याचे गाठोड हे प्रिया घेऊन पळालेली आहे. तेव्हा मात्र सायली अर्जुनला म्हणते की माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, मी तुम्हाला सांगते. असं म्हणत सायलीने आता एक प्लन सांगायला सुरुवात केलेली असते आणि तो प्लॅन म्हणजेच सायली म्हणते की आपण भन्नाट युक्ती करायची. आणि मग सायली अर्जुनच्या भन्नाट युक्तीने एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की सायली अर्जुन दोघेजण मिळून प्रियाला कॉल करतात आणि तिला म्हणतात की तुझं तू कुठे सायलीच गाठोड लपवले ना, ते आम्हाला माहिती आहे. परंतु प्रिया कन्फ्यूज होते आणि ते गाठोड शोधायला सुभेदारांच्या घरात येते. म्हणजे अर्जुनच्या साफळ्यामध्ये अलगद अशी प्रिया अडकत चाललेली आहे आणि प्रियाला मात्र या गोष्टीची जाणीव पण नाही. तर आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. नक्की काय होणार आहे, गोष्टी कशा पद्धतीने होणार आहेत, ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर अर्जुन त्याचबरोबर चैतन्य पोलीस स्टेशनच्या बाहेर असतात. दोघेही निघालेले असतात आणि त्याचवेळी इकडे तो हवालदार जो आहे तोही तिथून चाललेला असतो. त्याच्याकडून त्याच्या हातातली फाईल निसते आणि सगळं साहित्य खाली पडतं. सगळे पेपर विखुरलेले असतात. बॅच केस तिथं, केस स्टडी असतात, ते सगळं तिथं असतं. परंतु इकडे मग अर्जुन चैतन्य सगळे जण होतात आणि त्याला मदत करू लागतात ते पेपर गोळा करण्यासाठी. प्रेक्षकांनो, पाऊस खूप असल्यामुळे आवाजाचा थोडा डिस्टर्ब होत आहे, कारण हे नैसर्गिक आहे, हे कोणीच थांबू शकत नाहीये. सगळीकडेच खूप पाऊस पडत आहे, त्यामुळे मी तुमच्या सर्वांची क्षमा मागते. तर इकडे सायली दूध घेऊन येते आणि अस्मिताला देते. अस्मिता काहीच बोलत नाहीये, गट ते दूध पिऊन टाकते. तेव्हा मात्र सायली म्हणू लागते की म्हणजे काय झालं अस्मिता, ताईंनी आज काहीच बोल नाहीयत, सगळं दूध पील. मग सायली म्हणू लागते की तुम्हाला मैत्रिणीचा फोन आला होता का, म्हणजे आज तुम्ही काहीही न बोलता गुपचूपणे हे सगळं दूध पिऊन टाकलेलं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते तुला कसं कळलं. तेव्हा सायली म्हणते नाही, मगाशी मी ऐकलं होतं ना, तुमचं बोलणं म्हणून बोलले. तेव्हा मात्र अस्मिता म्हणते होग, माझी कॉलेजमधली मैत्रीण होती ना, तिचा फोन आलेला. तेव्हा ती सायलीला विचारू लागते की तुझी कोणी मैत्रीण नाही का. सायली म्हणते आहे ना कुसुमताई. कस. अस्मिता म्हणते नाही, कॉलेजमधली. सायली सांगते माझं कॉलेज जास्त झालंच नाहीये. जेव्हा मी 11वीला गेले ना, तेव्हापासून मी छोटी मोठी काम करायला लागले, कारण आश्रमातला खर्च कसा भागवायचा, नक्की काय करायचं याच गोष्टींचा शोध चालू असायचा ना. मग मी छोटी मोठी काम करायची, नोकरी करायची आणि त्याचबरोबर हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा अस्मिता म्हणते हो का. मग ती सांगत असते नाही, कसं आहे माहिती आहे का. सायली म्हणते की मला कधी अशी मैत्रीण भेटलीच नाहीये. कुठे पिक्चरला जावं, काय करावं, हे सगळं मला असं कधी वाटलंच नाहीये, कारण ते घडू शकत नव्हतं ना माझ्या बाबतीत. असं ती बोलत असते. आणि मग इकडे अस्मिता म्हणते की सायली आणि अस्मिताच्या डोक्यात
वेगळंच सुरू असतं. सायलीला मात्र यातलं काहीच माहीत नसतं. मग अस्मिता सायलीला म्हणते की सायली माझी मैत्रीण होशील तू, आणि इकडे पाहायला मिळते की प्रिया नागराजला म्हणत असते, म्हणजे तिच्या डोक्यात शंका असते ना, ती नागराजला म्हणत असते की मला एक कळत नाहीये की तुम्ही म्हणजे तुम्हाला तर एवढं माझं बरं वाटत होतं, एवढ्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या, पण एक गोष्ट मला विचारायची ती म्हणजे की तुम्ही एवढं सगळं का केलंत? म्हणजे त्या दिवशी आईने मला घरात घ्यावं यासाठी तुम्ही का प्रयत्न करत होता? तुम्हाला पण काय त्या महिप्तन डचू दिला की काय माझ्या जीवावर एवढा महिप्त उठलेला? एवढं सगळं झालेलं, एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्या फायद्याच्या होत्या तरीही. तेव्हा मात्र इकडे नागराज म्हणतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कसं आहे, तुझा जन्मही झाला नव्हता ना, त्याच्या आधीपासून मी आणि मही पळत आम्ही दोघंही एकत्र आहोत. आमच्या दोघांचे सगळे सिक्रेट्स आमच्या दोघांना माहिती आहेत. त्यामुळे काहीही झालं तरी मी आणि महिप्त कधीच वेगळं होऊ शकत नाही, एवढं लक्षात ठेव. कारण आमच्या दोघांची मैत्री ही खूपच चांगली आहे. पण आम्ही मात्र आता असा प्लन करतोय की ज्याच्यामध्ये तू मात्र भयानक अशा पद्धतीने अडकणार आहे. तेव्हा मात्र प्रियाला कळायचं बंद होतं. नागराज तिला सांगत असतो की असं तुला अडकवणार आहे ना, ज्याचा तू विचारही करू शकत नाही. तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळत की अस्मिता आणि सायलीला खूप भारी वाटलेलं असत. सायली धावत धावत जाते आणि येते आणि अस्मिताशी बोलू लागते, त्या दिवशी तुम्ही मला एवढं छान तयार केलं ना, तेव्हाच माझ्या डोक्यात आलतो, तेव्हाच मला असं वाटलेलं की म्हणजे मैत्रीण असावी तर तुमच्यासारखी. तुम्ही ज्या पद्धतीने मला तयार केलं माझ्यासाठी, एवढं सगळं केलं, मला खूप छान वाटलं, खरंच सांगते, असं म्हणत सायली बोलायला सुरुवात करते. आणि तेव्हा मात्र अस्मिता म्हणते काय? तेव्हा सायलीने पिवळा कलरच गुलाबाच फल आणलेलं असतं आणि ते गुलाबाचे फल अस्मिताला देत असते आणि प्रपोज करत असते. म्हणजे यांच्या दोघींच्या मैत्रीची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळतं. अस्मिता ते फूल स्वीकारते आणि किती गोड आहे असं म्हणत सायलीशी बोलू लागते. दोघीही एकमेकींशी बोलत असतात. दोघींनाही छान वाटत असतं आणि त्याचबरोबर दोघीही एकमेकींना मिठी मारतात. त्यांना दोघींनाही छान वाटलेलं असतं. फायनली जेव्हा ह्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अस्मिता आणि सायली या दोघींच्यात मध्ये मैत्री झालेली आहे. सायली म्हणत असते की मला खरंच खूप छान वाटते, म्हणजे असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं. हे बोलणं चालू असत तेव्हा मात्र इकडे प्रिया आणि नागराज बोलत असतात. प्रिया नागराजला बोलत असते की मला नाही वाटत, म्हणजे तुमचं जे काही चाललं ना याच्यावरून. नागराज म्हणतो की कस रक्त नाही येता, तुला कसा आवडायचा गळा आणि तुला कसं संपवायचं याचा विचार चालू केलेला आहे. त्याच्यामुळे तुझी कशी वाट लागणार आहे ना ते तुला स्वतःलाही कळणार नाही, असे इकडे नागराज बोलत असतो. आणि तेव्हा मात्र प्रिया नागराजच बोलणं ऐकत असते. कारण नागराजानी महिप्तन ठरवले की प्रियाला संपून टाकायचं आहे, पण अजिबात तिला त्रास होऊ द्यायचा नाही. नागराज प्रियाला म्हणत असतो की एक गोष्ट लक्षात ठेव, कस आहे माहीत आहे का, तू काहीही केलं, तू कशीही वागलीस तरीही तुला वाटत असेल की आम्ही तुला समजून घ्यावं किंवा या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहे त्याच्यावरून तुला असं वाटत असेल तर ते कधीच होणार नाही. कारण प्रिया कशी आहे ना हे नागराजला चांगलं माहिती आहे. कारण प्रियामुळे नागराजच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रिया किती विश्वासघातकी आहे हे सुद्धा नागराजला माहिती आहे. आणि म्हणून तर नागराज एवढं ठामपणे या सगळ्या गोष्टी बोलत आहे आणि एवढं सगळं तो करत आहे. मग इकडे प्रिया पाहतच असते. इकडे अर्जुनने आता इन्स्पेक्टर सावंतांशी बोलत आहे. अर्जुन त्यांना विचारत आहे की नक्की काय करायचं. म्हणजे तो फोटो ते म्हणतात की मी सगळ्या गोष्टी केल्या होत्या, मी सांगितलंही होतं आणि पाटलांना काहीच नाही मिळालेलं. मी स्वतः जातीने लक्ष घातलेलं आहे पण पाटलांना काहीच नाही मिळालेलं. त्याच्यामुळे प्रश्न पडलाय की आता करायचं काय. आणि मग असं म्हणत अर्जुन बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पाटलाला चांगलाच फासावर लटकवलेला असतो महिप्तने आणि महिपात म्हणालेला असतो
की आता बघ, मला कळत नाहीये की तू काय लपून ठेवलं बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का? मग त्याच जे कॉल रेकॉर्डिंग असत त्याला ऐकवलं जातं. तो बायकोला म्हणालेला असतो की माझ्या हाती ना महिप्त शिखरे सारखा माणूस लागलेला आहे. तू काळजी करू नकोस, मी लवकरच आपल्यासाठी काहीतरी घेऊन येईन. घरात एसी बसून घेऊया, गरम होत म्हणतीस ना, गारगार हवा लागेल. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे की तुला सोन्याचा हार घेऊन येतो. आता मालामाल व्हायच, जोपर्यंत आपण मालामाल होत नाही ना तोपर्यंत शांत राहायचं नाही. तोपर्यंत महिपातला तो कागद द्यायचा नाही. आता महिपातने हे सगळं ऐकवलेलं आणि महिपात म्हणत असतो, तुला मला व्हायचंय बरोबर आहे, हे सगळं तुलाच व्हायचं असेल ना, म्हणूनच तुझं बोलणं चाललंय. पण मला एक कळत नाहीये की तू माझ्यापासून हे सगळं का लपून ठेवलं. महिप्त नागराला विचारतो. नागराज सेठ, कोणती खोडू सांगा, डावी का उजवी सांगा लवकर. नागराज सांगतो की हा उजवी फोड अस नागराज महिप्तला सांगत आहे. इकडे पाटलाची मात्र पूर्ण वाट लागलेली आहे. त्याला कळायचं बंद झालेलं आहे, कारण पाटलाला असं वाटायचं की तो महिप्तला फसवू शकेल. शेवटी महिप्त एक डॉन आहे, त्याला कस फसवू शकणार ना. पाटील तिकडे गेलं तर चालेल का? अस्मिता म्हणते, बर ठीक आहे, तुला जिथे जायचं तिथे जा, पण आजचा दिवस हा अर्जुन आणि सायली यांना मिळाला पाहिजे, एवढं लक्षात ठेव. विमल म्हणते, हो चालेल, मग मी जाते माझ्या बहिणीकडे आणि तुम्ही जावा तुमच्या सासूबाईंकडे. आता हे ठरलेलं असते की आता आजचा दिवस हा अर्जुन आणि सायली यांना पर्सनली स्वतःचा स्पेस वापरण्यासाठी आणि स्वतःकडे लक्ष देण्यासाठी द्यायचं आहे. आणि त्याप्रमाणे आता सगळे चाललेले आहे. तिकडे नागराजने प्रियाला बोलवून घेतलेलं आहे. तेव्हा प्रिया त्याला म्हणते की माझ्याच घरामध्ये मला बोलवून घ्यायची काय गरज आहे. तेव्हा तो म्हणतो, तुझा कॉन्फिडन्स तुला ना नेहमी खड्ड्यात घालतोय. तुझं घर हे घर कोणाचं आहे माहिती आहे ना. प्रिया म्हणते, हो माझंच आहे. नागराज म्हणतो, हेच तर चुकत्य, तुझं हातात धरलेली रेती आपल्याला वाटत असतं की आपली आहे, पण ती कशी निसटून जाते ना ते कळत नाही. तशी प्रॉपर्टी तुझ्या हातून निसटून जाणार आहे. प्रियाला कळत नाहीये की नागराज नक्की काय बोलतोय ते. प्रिया म्हणते, तुमची धमकी देऊन झाली असेल तर सांगाल का की मला इथे कशासाठी बोलावले. ते नागराज म्हणतो, हो सांगणार आहे की अगं आता ऐक तरी, आता खूप भारी गोष्ट तुला ऐकायला मिळणार आहे. रियाला कळतं की नागराजने नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन केलेला आहे. तर इकडे महिप्तने त्या पोलिसाला कामाला लावलेला आहे आणि तो हवालदार काम करतोय आणि अजून त्याचं काम झालेलं नाहीये. आणि महिप्तने त्याला फोन देखील केलेला आहे. तो एक एक गोष्ट शोधत आहे. काही केल त्याला सांगितले की मिसिंग रिपोर्ट कसल्याही परिस्थितीत मिळालीच पाहिजे. जर का प्रियाची मिसिंग रिपोर्ट मिळाली नाही तर तुझं काही खरं नाहीये. त्याला मारण्याचीच धमकी डायरेक्टर महिप्तन दिलेली आहे. त्यामुळे तो अगदी जीवाच्या आकांताने एक एक कागद काढून बघत आणि महिप्तन सांगितलं त्याप्रमाणे मिसिंग रिपोर्ट आपल्याला मिळतोय का नाही ते शोधाशोध करत आहे. इकडे महिप्त बेचैन झालाय. त्याला लवकरात लवकर तो रिपोर्ट पाहिजे आहे, पण अजूनही तो काही मिळत नाहीये. हवालदार सगळी कागद काढून पाहतोय, एक एक फाईल काढून एक एक कागद काढून पाहतोय. नक्की तो मिसिंग रिपोर्ट आहे का नाही हे तो सगळं पाहत आहे. महिप्त मात्र अस्वस्थ होऊन घरामध्ये इकडून तिकड आणि तिकडून इकडे करतोय. त्याला असं वाटत की पटकन फोन यावा आणि त्यांनी सांगावं की आपल्याला रिपोर्ट मिळालाय. आता महिप्त चिडलेला असतो आणि म्हणतो, हा हवालदार काय कामाचा नाहीये, मलाच काहीतरी बघावं लागणार आहे. असं म्हणून त्याने आता त्या हवालदाराला फोन केलेला आहे आणि फोन केल्याबरोबर तो त्याला दम द्यायला सुरुवात करतो आणि म्हणतो, तुला सांगितलेलं कळत नाही का रे पाटला? तुला सांगितले ना मी लवकरात लवकर हे काम व्हायला पाहिजे, तू का करत नाहीस ते काम? तेव्हा पाटील तिकडून म्हणतो, अहो हो मी करतोय प्रयत्न, पण आता मला असं वाटत की काहीतरी मला मिळणार आहे. तेव्हा तो म्हणतो, काय मिळणार आहे ते तुझे तू बघ, पण मी जे सांगितलं ते मला मिळालं पाहिजे आणि ते जर का मला मिळालं नाही
तर तुझं मी काय करणार आहे हे मला वारंवार सांगायला लावायची गरज पडू देऊ नको. तेव्हा तिकडून हौलदार म्हणतो, अहो महिप्त शेठ, मला माहिती आहे सगळं काय, काळजी करू नका. आता सुद्धा मी पोलीस स्टेशनमध्ये आहे. के कागद चाळतोय. तुम्हाला लवकरात लवकर चांगली बातमी देणार आहे. तेव्हा महिप्त चिडतो आणि म्हणतो की चांगली बातमी दे नाही तर तुझ्या घरच्यांना तुझी वाईट बातमी मी देईल, एवढं लक्षात ठेव. महपत भलताच चिडलेला आहे. तर इकडे प्रिया टेन्शनमध्ये आलेली आहे, कारण नागराज काय बोलतोय हे तिच्या लक्षात आलंय. नागराजने नक्कीच काहीतरी प्लॅन केलाय हे तिला समजलंय आणि नागराज तिला सांगतोय की आम्ही काय आयडिया केली ते सायलीचा खोटो काढून त्या ठिकाणी आम्ही तुझा खोटो लावलेला आहे. आणि आता अर्जुन तिथपर्यंत पोहोचलेला होता आणि अर्जुनला असं वाटते की जे तुझे आईवडील आहेत ते सायलीचे आईवडलेले आहेत, पण आता तुझे खरे आईवडील हे तुझ्या समोर येणार आहेत. हे ऐकल्यानंतर प्रियाला मोठा धक्काच बसलेला आहे, कारण तिला कळले की जर का असं झालं तर माझे खरे आईवडील माझ्यापर्यंत पोहोचणार आणि मग माझी सगळी प्रॉपर्टी वगैरे सगळं निघून जाणार. ते हाती नागराजला म्हणते, तुम्ही असं करू शकत नाही. नागराज म्हणतो, असं करू शकत नाही प्रिया, असं आम्ही केलेलं आहे आणि आता लवकरच तुझे आईवडील तुझ्या समोर उभे असणार आहे. तेवढं लक्षात ठेव. आता प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकलेली आहे, कारण जर का खरंच असं झालं तर काय करायचं आता. तिला आठवते की आपले गाठडे जे आहेत ते आपण आपल्या ताब्यात घेतले पाहिजेत. एक गाठोड मैपच्या घरी आहे आणि दुसर गाठोड अन्नपूर्णा निवासला माझ्या रूममध्ये आहे, तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे असं तिला वाटते. तर इकडे सायली जेव्हा घरी येते तेव्हा तिला घरी कोणीच दिसत नाही, फक्त विमल काम करत बसलेले असते. ते विमलला विचारते की घरातले सगळे कुठे गेलेत. तेव्हा विमल सांगते की सर्वजण हे अस्मिता ताई यांच्या सासरी गेलेले आहेत. त्यांच्या सासूबाईंनी सर्वांना बोलवलं होतं आणि त्यामुळे सगळे गेलेले आहेत. साहिली म्हणते, असं कसं, पण अचानक का गेले, कोण आजारी आहे का त्यांच्या इथं. तेव्हा विमल म्हणते, अहो नाही, त्या सासूबाई आहेत ना, त्यांनीच त्यांना बोलावलेलं होतं. तेवढ्यात अर्जुन येतो आणि अर्जुनला कळतं की सायली सोडून सर्वजण अस्मिताच्या घरी गेलेले आहेत आणि अस्मिताच्या सासूबाईंनी बोलवलं देखील होतं. तेव्हा अर्जुनला कळतं की सायलीला या गोष्टीच वाईट वाटायला लागले. सायली म्हणते की बघा, मला एकटीला सोडून कस काय गेलेले सगळे. अर्जुन म्हणतो, हो, आता त्यांच्यावर कोर्टात केसच टाकली पाहिजे. एवढ्या मोठ्या सायलीला कस काय यांनी सोडून जायला पाहिजे. आणि सायली, तुला बोलवल नाही, चक्क तुला बोलवल नाही असं म्हणून तो मुद्दाम तिला खिजवत असतो. साहिली म्हणते, तुम्हाला हे सगळं करायला मज्जा वाटते का, पण खरंच ते कस काय गेलेत का हा प्रश्न पडला नाही का तुला. अर्जुन म्हणतो, सांगितलं ना तुला, सासूबाईंनी त्यांच्या बोलवून घेतलेलं आहे, पण मला समजते तुला कशाचा राग येतोय. ते तुला राग येतो या गोष्टीचा की तुला कस काय बोलवलं नाही. तेवढ्यात विमल म्हणते की मला देखील माझ्या बहिणीकडे जायचं आहे आणि विमल देखील आता बाहेर चाललेले आहे. अर्जुन सालीकडे पाहतो आणि तिच्या चेहऱ्यावरचे सगळे एक्सप्रेशन पाहून तो म्हणतो, बरोबर आहे, अगदी तुला कशाचा राग आला ना ते सगळं मला समजतंय. आता मीच काहीतरी पर्याय करतो. तर इकडे नागराज प्रियाला म्हणतोय की आता काय करायचं तुझी तू ठरव. आता आम्ही काय केलं ना हे असं आहे की तू अगदी जगू शकणार नाहीस आणि मरू शकणार नाहीस. आजपर्यंत तू आमचं जीन हराम केलंस ना, आता तुझं आम्ही काय करतो ते बघ. असं म्हणून तो प्रियाला चांगली धमकी देत आहे. पण प्रिया म्हणते आहे की यांच्या जर का तावडीत सुटायचं असेल तर शांतपणे विचार करूनच आपल्याला काही गोष्टी कराव्या लागणार आहेत. तेवढ्यात नागराजने तिला सांगितले की आज अन्नपूर्णा निवासमध्ये कोणीच नाहीये, सर्वजण निघून गेलेले आहेत. तू पटकन जाऊन तुझं गाठोड घेऊन येऊ शकती, एवढं लक्षात ठेव. तेवढ्यात तिला समजतं की असं जर असेल तर खरोखर आपल्याला आपलं काम आजच चोखपणे करणं गरजेचं आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली एकमेकांशी बोलत आहेत
आणि अर्जुन सायलीला सांगतोय की काही केल्या गाठोड सापडत नाहीये, तुझं गाठोड सापडलं पाहिजे. तेव्हा सायली म्हणते की आपल्याकडे एक युक्ती आहे. तुम्ही प्रियाला फोन लावा आणि तिला सांगा की तुझं गाठोड आम्हाला मिळालेलं आहे. तेव्हा ती चांगलीच घाबरून जाईल आणि ती शोधाशोध करायला नक्कीच इथपर्यंत येईल. आणि ती शोधाशोध करायला आली की मग आपण तिला रंगे हात पकडूया आणि तिच्याकडून विचारूया किंवा ती कुठे जाते बघूया आणि त्या ठिकाणी जाऊन तिच्या पाठलाग करून आपण दुसरं गाठोड मिळवूया. आणि बरोबर प्रिया त्यांच्या प्लॅनमध्ये फसलेली आहे. प्रियाला माहीत असतं की अन्नपूर्णा निवासमध्ये कोणी नाही आणि प्रिया अन्नपूर्णा निवासमध्ये शिरलेली आहे आणि तीच गाठोड पाहत आहे. पण तिचं गाठोड काही केल्या तिला मिळत नाहीये. आता ती एकदम टेन्शनमध्ये आलेली आहे आणि सगळी शोधाशोध करत असताना चुकून तिच्याकडून एक वस्तू खाली पडते आणि तिचा मोठा आवाज देखील होतो. आता अर्जुन सायली तिला रंगे हात पकडणार का, त्याचबरोबर रंगे हात पकडून ते तिच्याकडून काय विचारपूस करणार आहेत आणि जर का रंगे हात पकडलं तर प्रिया त्यांना काय सांगणार आहे हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.